पंजाब डक यांचा नवा अंदाज. पुढील 15 दिवस शेतकऱ्यांसाठी कसे असतील? महाराष्ट्रात शेतीचा हंगाम सध्या भरात आहे. पावसावर अवलंबून असलेली शेती ही शेतकऱ्यांसाठी काळजीचा विषय ठरते. अशा वेळी हवामानाचा अचूक अंदाज समजणं हे अत्यंत गरजेचं असतं. सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नुकताच एक अपडेट दिला, जो शेतकऱ्यांसाठी नक्की ऐकायला हवा. पंजाब डक यांच्या अंदाजानुसार 28 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल. यानंतरनं हवामान कोरडं राहणार असून अनेक भागात ऊन पडेल. राज्यात गेले काही दिवस जो मुसळधार पाऊस चालू होता, त्याला आता काही काळासाठी विश्रांती मिळणार आहे. या कोरड्या हवामानाचा उपयोग शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने करावा, असा पंजाब डक यांचा सल्ला आहे. हवामान कोरडं असताना शेतातील कामे करणं सोपं जातं. त्यामुळे खतं टाकणं, फवारणी करणं, मशागत करणं, निंदणी यासारखी कामं या काळात केली जाऊ शकतात. पंजाब डक यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ही पावसाची विश्रांती फक्त काही दिवसांचीच आहे. त्यांच्या अंदाजानुसार 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. काही जिल्ह्यांमध्येच हा पाऊस जाणवेल. बाकी ठिकाणी हवामान साधारण कोरडं राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की पुढील 10-12 दिवस हवामान शेतकऱ्यांसाठी कामासाठी अत्यंत पोषक ठरणार आहे. मात्र यानंतरनं पावसाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात शेतकरी बांधवांनी आपली शेती पूर्णपणे व्यवस्थित ठेवावी, आवश्यक ते काम पूर्ण करावे आणि पुढील पावसासाठी तयारी ठेवावी. ही माहिती अंदाज शेअर करा आणि इतर शेतकरी बांधवांना पोहोचवा. धन्यवाद.